कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मागच्या काही दिवसापासून तुम्ही लईच खुश असताय बघा, भारी वाटत। अरे चिंचुके, ही फिलिंगच तशी आहे रे। तुला माहितीये का, आत्ता माझ्या डोक्यात आहे ना, अमोल सोडून दुसरा विषय नाही, कुठलाच नाही। हो साहेब, 7 वर्ष तुम्ही स्वतःच्या लेकरापासून लांब राहिलाय, माझ्याच्या नंतर असं जमलंच नसतं बघ। चिंचुके, तुझ्याच काय माझ्या दुश्मनाच्या वाट्याला पण हे दुःख येऊ नये रे। 7 वर्षात जो त्रास झालाय ना, तो आजपर्यंतचा साहेब जाऊ द्या ना, कशाला त्रास करून घेताय स्वतःला? ती जाऊ द्या, अमोल बरोबर राहून कसं वाटतंय ती सांगा पहिलं मला। चिंचुके, अरे 1 नंबर वाटतंय मला, 1 नंबर। अरे आता रोज सकाळी बघतोय त्याला मी, रात्री झोपताना माझ्या कुशीत असतो। मला तर असं वाटतं ना की अख्खी दुनिया माझ्या कुशीत आहे। लईच भारी वाटतं रे साहेब। ह्यो तुमचा आनंद बघितला का नाही, असं वाटतं की देवानं ह्या दिवसासाठी तुम्हाला दुःख दिलं होतं। काय का असू दे चिंचुके, पण बापाच्या पांघरुणात आहे ना मायाची लय उबसते रे, लय उबसते। आणि ती फक्त अमोलमुळे मला अनुभवायला मिळते। लय नशिबाने मी। साहेब, अमोलमुळे तुम्ही आनंदी ठीक आहे, पण अमोलच्या आनंदाचं काय? काय त्याला पाहिजे ते देतोय की मी, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय, अजून काय? अहो पण साहेब, खोट्याच्या आधारावरचं सुख किती दिवस टिकणार आहे? म्हणजे काय म्हणायचं तुला? तुम्ही ना अपर्णा मॅडम अमोलसाठी एकत्र राहत असला, अहो तरी सुद्धा तुमच्यात आता पहिल्यासारखं काहीच नाही, ही नाकारून चालणार नाही साहेब। तसं स्पष्ट बोललोय मी आप्पीला पण आणि अमोलला। त्यानं काय होणार आहे साहेब? अहो तुम्ही एकत्र राहण्यानं अमोलला बरं जरी वाटत असलं तरी पण एकत्र असताना तुम्हाला किती त्रास झालाय हे विसरून चालणार आहे का? हे पण आत्ताची परिस्थिती तसं नाही साहेब, पण अपर्णा मॅडमने अमोलला तुमच्यापासून लांब ठेवलंय। तुमचे सूर जुळले असते तर ही वेळ आलीच नसती, हे कळतंय का साहेब तुम्हाला? चिंचुके, आम्ही जास्त दिवस नाही राहणार सोबत। साहेब ती काय मला कळत नाही, पण तुमच्या अपर्णा मॅडमच्या सोबतीमुळे ना आर्या मॅडमला त्रास होतो हे खरंय साहेब। त्यांनी कुणी नसताना तुम्हाला आधार दिलाय हे विसरू नका। नाही चिंचुके, मी काहीच विसरलो नाही, पण अहो पण काय साहेब, अहो तुमच्या बायकोपासून अमोलच्या आईपर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला तयार आहेत आर्या मॅडम, पण तुम्ही त्यांना समजूनच घेणार। चिंचुके, माझा नाईलाज आहे रे साहेब। मला दिसलं ती बोललो, बाकी काय करायचंय ते तुमचा निर्णय, पण एक चूक शहाणा माणूस परत करत नाही असं वाटतं मला। म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचंय चिंचुके? अहो साहेब, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास झाला त्याच गोष्टीत तुम्ही परत अडकताय असं वाटतंय मला। खरे, नियतीने मला ह्या पेचात अडकवलंय ते माझ्या चुकीमुळे। ह्या गोष्टींचा त्रास आर्याला नको व्हायला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।